जयश्री आलते. अगं ही चिठ्ठी माझ्यासाठी आहे. तुमच्यासाठी म्हणजे? अगं काय शीतल, तुला सगळं सांगायला लागतं बाई. अगं ही चिठ्ठी हर्षवर्धनने लिहिली माझ्यासाठी. असं वेळ. बर बर, वाचा वाचा. पण आवरा लवकर, हळदीचा कार्यक्रम सुरू करायचा लगेच. वय मी आलेच हळदीची साडी नेसून. या. अगं शीतल, अगं असं काय करते? इथं कुठे वेळ घालवते? बाहेर जा की. अगं हळदीची तयारी करायची केवढी सारी. परत अजिंक्यांना बी जायला उशीर होईल ग. 4च्या आत सगळं उरकायचंय. हे नंतर करता येईल बघ. तुझा आधी हळदीची तयारी कर जा. हा. हॅलो, काय लिहिलं चिठ्ठीमध्ये? आणि तुम्ही पोहोचता ना वेळेत? वय मी पोचले. ती चिठ्ठी वाचणारच होती, तेवढ्यात मी ओढून घेतली. हो बरं झालं तुम्ही मला वेळ सांगितलं ते. जयश्री लवकरात जा, काहीतरी गडबड आहे. जा लवकर, कपाखाली काहीतरी ठेवलेलं आम्ही बघितलं. जाऊ तुम्ही. वय बघते. आणि काय लिहिलंय बरं चिठ्ठीत? की हे लग्न जर झालं तर तुम्हाला लय मोठ्या संकटाला सामोरं जायला लागेल म्हणून. काय? असं लिहिलंय वय? अहो कुणी लिहिली असेल ही चिठ्ठी? आम्हाला काय माहिती जयश्री. अहो आता ही चिठ्ठी कपाखाली होती हे जर तुम्हाला माहितीये तर कुणा तरी ती टाकताना तर तुम्ही बघितलं असेल ना. आम्ही कपामध्ये चिठ्ठी बघितली म्हणून तुम्हाला म्हटलं जाऊन बघा काय आहे ते. म्हणजे आपला प्लॅन कुणा तरी कळलाय. डोंट वरी, कुणाला काय कळलेलं नाही. असं का? मग कशाला कोण चिठ्ठी लिहिली? पण तुम्ही हा विचार करा जयश्री, ज्या अर्थी ती चिठ्ठी लिहिली त्या अर्थी आम्हाला घाबरत असणार. आम्ही बघतो काय करायचं ते. नक्की का? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हो, हे लग्न होणार फिक्स. फक्त तुम्ही ते चिठ्ठीचं कोणाला काय बोलू नका. मी कशाला कोणाला काय सांगते? तर तुमच्या मनात काय चाललंय ते बी मला काय कळणार. काय प्लॅन आहे ते बी तुम्ही मला सांगत नाही. हे काम करा, तुम्ही मला भेटाच. आपण जरा काय बाई माणूस आहे, काय बोलतीये ते ऐकायच्या आधीच फोन कट केला. अरे तू इथे काय करतेस? गावावर की चल. बघ 10:30 वाजले, हळदीचं टायमिंग झाले. चल लवकर. आलेच की मी, साडी बदलून आलेच. आवडते नाही, चल पटकन. ह्यानी चिठ्ठी वाचली का नाही? तिला विचारायचं का? वाचली नसली तर काय करायचं? काही करून हे लग्न थांबवलंच पाहिजे, पण कसं?
आई साहेब, लावताय ना हळद? समाधान पोरीला हळद लागलेली बघून जीवाला लय बरं वाटते बघ माझ्या. मला बी लय बरं वाटलं बघ जीजी. काळजावरचं वज उतरल बघ आता. दोघं बी किती खुश आहेत ना. होय, दोघांचा जोडा अगदी शोभून दिसते बघ. बघितलं का, जसं बोलले तसंच करून दाखवलं माझ्या जावयाने. काय बी झालं तरी लग्न लावतोच म्हणले होते. लावलं का नाही लग्न? अहो, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. मागं अंगणात येतं का? काय? आता हे तर सांगता येत असतं तर मागं कशाला बोलवलं असतं मी? हो, पण इथं आपलं लग्न आहे. जवळ तुम्ही मला मागे येऊन भेटत नाही तवर मी लग्नाला उभी राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बरं ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. हर्षवर्धन, आवरले तर आंघोळीचं तेवढं करून घ्या पडदिशी. मामा, मला माहिती अजिंक्यला जायची घाई आहे. फक्त एक अर्जंट फोन करायचा आहे मला, तेवढं करून आलं लगेच. करा करा, नाही म्हणजे वेळेत होऊ दे सगळं. आजची ट्रेन आहे ना म्हणून म्हणलं. होय की मामा, आमच्या डोक्यात आहे की तेच, तुझी ट्रेन चुकली नाही पाहिजे. फक्त एक फोन कॉल. मी आंघोळीचं पाणी काढले का बघतो. होय. हा, या लवकर. काय झालं? का बोलवलं आम्हाला इथं? काय झालंय? काय चाललंय तुमचं? कुठं काय चाललंय तेव्हा आमचं? ओ कपसा, काय तर प्लॅन आहे तुमचा. मग अशा अख्ख्या हळदीत तुमचं लक्ष कुठेतरी भलतीकडेच होतं. हे बघा, काय असेल ते क्लिअर सांगा मला. अहो प्रेसिडेंट, काय प्लॅन बिन काय नाही. लग्न करायचं ना, आपापल्या घरी जायचं, हाच प्लॅन आहे. उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नका. एवढी बी दूध खुळी नाही मी. आपला प्लॅन कुणाला तरी कळलाय. आणि ती चिठ्ठी कोणी लिहिली होती? अहो मला काय माहिती, लग्नाच्या मंडपात एवढी माणसं आहेत. तुम्हाला काय माहित नाही असं होऊच शकत नाही. फक्त तुम्ही मला सांगत नाहीये. हो, सांगणार नाही असं काय नाही. बर ते जाऊ दे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण लग्नात जर काही अडचण आली तर? नाही येणार लग्नात, फिक्स. का जाऊ आम्ही इथून? एक तर तुमच्या घरच्याने सगळे गडबड लावली लग्नात. का? तर फौजी जाणार आहेत म्हणून. तर फौजी जाणार हे महत्वाचं का लग्न महत्वाचं आहे? विषय बदलू नका. एकतर तुमच्या डोक्यात एका वेळेला 10 प्लॅन शिजत असतात. आणि ऐन वेळेला मला नाही काय कळालं तर मी तोंडावर पडेन. एवढंच जर वाटत असेल ना तुम्हाला,
तर जी काय करायचंय ती एकट्यानेच करा, त्यात मी नसेल. अहो प्रेसिडेंट, आम्ही काय म्हणतो? त्या दोघांना अद्दल घडवायचा प्लॅन आपला एकत्र होता, पण तुम्ही तर सगळंच बाजूला ठेवून करताय. एक लक्षात ठेवा, उद्या जर मी पलटले ना तर तुम्ही तोंडावर पडताल, आणि असं पडताल की वर कुणाला तोंड बी दाखवू शकणार नाही. मग करा काय करायचं ते. आईला मानलं राव तुम्हाला. तुम्ही तर आम्हाला डायरेक्ट चेकमेटच केले की. बर ऐका, तुम्ही आंघोळीला नाही गेला अजून? अगं शीतल, ते ह्यांनीच मला बोलून घेतलं बघितलं. मी मगाशी नाही का सांगितलं होतं ते चिठ्ठीचं, त्यासाठी जरा अहो काय तुम्ही चिठ्ठीचं यांना पण सांगितलं होय? आलोच आम्ही. शीतल, चल आपण आवरून घेऊ. भैया तुम्ही लय खवड दिसतोय बघा आज. भैया पोरांनो, अरे मारुतीच्या पाया पडून येऊ दे की नवर देवाला. येळ होतोय. आव नाना, एवढी का काय करताय? अहो लग्न एकदाच असतं, करतो की एन्जॉय पोरांना, आहे ना? नाही तसं नाही, पण माहित आहे नाना, फौजींना जायचंय. हा चल शिकत घ्या फोटो. हा, हा. समाधान. का हो नाना, काय झालं? अरे लग्न एकदाच होतं म्हणतात. आपली पडली पोरीची बाजू, त्यामुळे जास्त काय बोलता पण येईना. ना ना, तुम्ही काही बोलू नका. एवढा बी काही वेळ झालेला नाही, होते सगळं टाइम. तसं नाही आजा, एकदा पोरं रमली की ऐकतात का? हा किती वेळ होतो त्यांना कळणार आहे. नवरदेव उतरून मांडवात येईपर्यंत काय खरं नाही बघ. हा आणि ह्यांचं तर बघ, गोड्यावर बसायचं नाव मामा मामा, मी बसवतो बरोबर घोड्यावर. रावल्या रावल्या इकडे इकडे. चक्री असत बाजून बोल की. हे बघ, बँड वाजवायला सांग, त्यांना वाजव म्हणा. सुरुवात कर, पोरं जमतात बरोबर. दर्शनाला चला म्हणावं, माझं ऐकत नाही. तुम्ही तरी सांगा. चला ए पोरांनो, चला बाळासाहेब, चला श्रीवंदना जाऊयात. आपण इथून गेल्यावर आईसाहेब कुणाशी बोलल्यात तर त्यांच्यावर कुणाला नजर बी ठेव म्हणता येणार नाही. काय करावं बरं? चला भैया, चल चल चल. अरे हो, आम्ही आईसाहेबांच्या पाया पडून येतो, मग श्रीवंदनाला जाऊ. काय मदर फर्स्ट. आलोच.
आई साहेब, आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हे लग्न आम्ही ठरवले. ह्या लग्नात जर का विघ्न आली तर लई वाईट होईल. मग ती जने कोणी आणली त्याला आम्ही शोधून काढू, मग ते कुणीही असो. तुम्ही शीतलला चिठ्ठी लिहून सांगण्याचा प्रकार केला, पण तुम्ही गडबड केली तर बघाच. तुम्ही कल्पना पण करू शकत ना आम्ही काय करू शकतो याची. असा जरा वयो काय झालं? अगं आता भैया काहीतरी बोलत होता आईशी. हा मग मग काय, मला तर वाटते त्यांच्यात काहीतरी भांडणं झाली. आओ तुम्हाला तर माहित आहे ना, त्या तर लग्नासाठीच तयार नव्हत्या. आता एवढं समजावून तयार झाल्यात तर त्याच्याबद्दलच असेल काय तर. अगं असं कसं शिकले? आधी भैयाची हिंमत होत नव्हती आईसमोर बोलायची, आता कसं काय बोलला तू? आणि आईकडे बघ, ते मला घाबरल्यासारखं वाटतं. हो असेल त्यांचं काय तर. हा मला तर वाटतंय लग्नाविषयी काय तर वाद झाला असेल आणि हर्षवर्धन चिडून बोलला असेल त्यांच्याशी. काय का असं ना, हे लग्न व्यवस्थित पार पडू दे म्हणजे झालं बघ. फौजी असून टेन्शन घेताय वे. आपण चांगला विचार केला की समजा चांगलं होत असतंय बघा. अगं तसं नाही शिकले, हे लग्न होणं लय महत्वाचं शिकले. विचार कर, मामाला बघ, मामाची पतपणाला लागली शिकले. मामीनं मी एवढ्या दिवसांनी खुश बघितलंय. जीजी बघ किती आनंदात आहे. त्यात जैडीचं असं झालेलं, त्यामुळे एकदा का तिचं लग्न लागलं आणि ती माप ओलांडून तिच्या घरी गेली ना, की माझा जीव भांड्यात पडेल बघ. तुम्ही काळजी करू नका, तसंच होईल बघा.